आणि अंतिम आठवडा प्रस्ताव आला ना भाऊ. आपण जी अधिवेशन पूर्वी बीएससी झाले त्याला उपस्थित होतात, मला वाटतं की नव्हतं आपण, म्हणून हा तुम्हाला आपण जर अधिवेशनापूर्वीच्या बीएससी तसं ठरवलं की पुन्हा बीएससी घ्यायची तरच आपण बीएससी घेतो, नाही तर पुन्हा बीएससी घेत नाही. तर पहिल्यांदा त्या ठिकाणी अशी चर्चा झाली की एक कार्यक्रम पत्रिका आहे, पहिल्यांदा त्या ठिकाणी अशी चर्चा झाली ज्यावेळेस विरोधी पक्षातर्फे आपण होतात, मला वाटतं वडेट्टीवार साहेब हे वेळ वाढवून मागत होते, त्यावेळेस पहिल्यांदा अशी चर्चा झाली की आपण बीएससी घेऊ आणि वाढवायचं की नाही ठरवू. पण नंतर निर्णय झाला की वाढवायचं, बीएससीची आवश्यकता नाही, वाढवायचं. आणि म्हणून पुढच्या आठवड्यातले जे 3 दिवस आपण वाढवले आहेत ते विरोधी पक्षाच्या मागणीवर त्या ठिकाणी वाढवले. त्यामुळे बीएससी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला नाही. आणि म्हणून आपण तेव्हाच बीएससी घेतो ज्यावेळी आपल्याला समजा आपण ठरवलं असेल की पुन्हा बीएससी घेऊन निर्णय करायचा, असा निर्णय त्या ठिकाणी झाला नव्हता. तर वाढवण्याचाच निर्णय थेट आपण घेतल्यामुळे पुन्हा बीएससी घेण्यात आलेली नाही. सभागृहाचं कामकाज कधी संपवायचं हे ठरलेलं असल्यामुळं सभागृहाचं कामकाज संपण्याच्या आदल्या दिवशी खरा नियमानं अंतिम आठवडा प्रस्ताव यायला पाहिजे होता, हे आपल्याला मान्य आहे का? पुन्हा सांगतो की हेही त्याच बीएससीत ठरलं की त्याचे पूर्ण मिनिट्स आहेत माझ्याकडे आहेत, त्याच बीएससीत ठरलं की अंतिम आठवडा प्रस्ताव आज आणायचा. याचं कारण आपल्याला शेवटचे 2 दिवस संविधानाची चर्चा घ्यायची होती, त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर नीट चर्चा होऊन त्याचं उत्तर यावं आणि नंतर क्लीनली आपली चर्चा ही संविधानावर व्हावी, म्हणजे संविधानाच्या गौरवावर चर्चा व्हावी. या दृष्टीनं त्याच बीएससी तसं ठरलं होतं. त्यामुळे कुठेही बीएससी ठरलं त्यापेक्षा वेगळं आपण काहीच करत नाहीये. हे जे काही ठरलेलं आहे त्याचे मिनिट्स या ठिकाणी आहेत, त्याचा कार्यक्रम आपण पब्लिश केलेला आहे, त्याप्रमाणेच हे होत आहे. शासनाचं बजेटचं काम संपलं आणि जनतेचे प्रश्न बाजूला राहायचेत का? मला थोडंसं याच्यावर गांभीर्याने मुख्यमंत्री महोदय मूळ इन्फॉर्मेशनच चुकीची आहे. 27 पर्यंत कार्यक्रम कधीच दिला नाही. हा कार्यक्रम माझ्या हातामध्ये 26 पर्यंत. नानाभाऊ तुम्ही काय करतात, तुम्ही आता आहे ना 26 पर्यंत, तुम्ही बैठकीला उपस्थित राहत नाही. अध्यक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, ज्या बैठकीत उपस्थित राहायचं तिथे राहत नाही आणि नंतर प्रश्न उपस्थित करता. हे सगळं नीट नानाभाऊ जे ठरलं त्याप्रमाणेच कामकाज चाललेलं आहे. कुठेही कामकाज वेगळ्या पद्धतीनं चाललेलं नाही. हो आहे ना, दिलं ना कामकाज, दिलंय ना तुम्हाला, बघा ना 26 पर्यंत कामकाज आहे. अरे म्हणूनच अंतिम आठवडा प्रस्ताव आधी घ्यायचा ठरला, कारण शेवटचे 2 दिवस हे संविधान गौरव चर्चेचे दिले आपण आणि म्हणून त्याच्या आधी अंतिम आठवडा प्रस्ताव संपला पाहिजे उत्तरासहित, म्हणून आपण अंतिम आठवडा प्रस्ताव आज घेतलेला आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.